नमस्कार. आज आपण जाणून घेऊया भेंडीच्या भाजीबद्दल. भेंडी तिलाच आपण लेडीज फिंगर किंवा ऑक्रा असं देखील म्हणतो. तर भेंडीची भाजी किंवा आपण वेगवेगळ्या भाज्या आपल्या आहारामध्ये का समाविष्ट करतो, तर त्यामधून आपल्याला चांगल्या प्रकारे फायबर मिळतं आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत ती मिळतात. तर भेंडीमध्ये कुठली कुठली मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत, तर कॅल्शियम आहे, नंतर त्यामध्ये मॅग्नेशियम आहे, पोटॅशियम आहे थोड्याफार प्रमाणामध्ये, आणि व्हिटॅमिन्समध्ये बघितलं तर व्हिटॅमिन ए, के, व्हिटॅमिन सी आणि फोलेट, असं तर एवढी सगळी मायक्रोन्यूट्रिएंट्स आपल्याला भेंडीच्या भाजीमधनं मिळू शकतात. पुन्हा त्याचं जे टेक्स्चर असतं ते स्लायमी असतं. पण सगळ्यांना माहिती चिकट चिकट भेंडी असते. तर हिचा उपयोग आपण कसा करू शकतो, तर एक्सटर्नली आपण भेंडीच्या भाजीचा उपयोग करू शकतो. कसा, तर काही चटका बसला, दाह झाला आपल्या त्वचेवरती, तर तिचं ते स्लाईम असतं ते पाण्यामध्ये थोडीशी भेंडी भिजवायची आणि ते जे स्लाईम असतं ते त्वचेवरती लावायचं, की ज्याच्यानी त्वचेची जी आग असते ती कमी. जर एक्सटर्नली अजून ऍप्लिकेशन एक दुसरं जर बघितलं तर ज्यांना पिंपल्स येतात किंवा ड्राय, आपण वेगवेगळ्या प्रकारचे जेल्स वापरतो. त्याच्याऐवजी जर हे भेंडीचे जे स्लाईम असतं ते त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून ते आपण जर पिंपल्सवरती किंवा चेहऱ्यावरती जर लावलं तर त्याच्यामध्ये जे काही इन्फेक्शन आहे किंवा जे इन्फ्लमेशन झालेलं आहे ते कमी व्हायला मदत होते. आणि त्याचबरोबर आपल्याला हायड्रेशन पण चांगलं मिळेल. आपण बघितलं की बाहेरचं जसं इन्फ्लमेशन ते दूर करतं, तसंच आपण ज्यावेळी ते खातो तर त्यावेळी सुद्धा ते जे स्लाईम असतं ते इंटेस्टाईनला आतून एक छानशी लेअर तयार करतं. आणि मग माउथ अल्सर असेल किंवा स्टमक अल्सर्स असतील आपल्याला वेगवेगळ्या प्रकार, किंवा युरिनचे इन्फेक्शन असते ज्याच्यामध्ये सूज येते आणि आग होते, तर हे कमी करण्यासाठी भेंडीच्या भाजीचा उपयोग चांगल्या प्रकारे होतो. तर मग ह्या सगळ्या आजारांमध्ये माउथ अल्सर, स्टमक याच्यामध्ये आपण भेंडीच्या भाजीचा वापर नक्कीच करू शकतो. त्याचबरोबर म्हणजे की काही असे रिसर्च झालेले आहे की डायबेटिक्स जी लोक आहेत तर त्यांना त्या भेंडीच्या भाजीचं 20 ml पाणी रोज सकाळी जर घेतलं तर ब्लड शुगर ही कमी होण्यासाठी मदत होते. आता ही भेंडीची भाजी खायची कोणी नाही, तर 1-2-3 त्याला कॉन्ट्राइंडिकेशन आपण म्हणू शकतो की याच्यामध्ये ऑक्झलेट असतात, त्याच्यामुळे किडनी स्टोन ज्यांना होतात तर त्यांनी त्याचं प्रमाण हे थोड्या कमी प्रमाणामध्ये ठेवायचं. दुसरं की जसं मी सांगितलं की डायबेटिक्स लोकांना ते शुगर लेवल कमी करते, पण त्याचबरोबर जर तुम्हाला जर मेटफॉर्मिन ही जर मेडिसिन्स चालू असतील तर त्याच्या इफेक्ट कमी होतो जर आपण भेंडीच्या भाजीचं जास्त प्रमाणामध्ये सेवन केलं. तिसरं कुठलं की व्हिटॅमिन के असतं जे ब्लड क्लॉटिंगसाठी उपयोगी पडतं. पण ज्यांना ब्लड थिनर्स चालू आहेत तर त्यांनी भेंडीच्या भाजीचं प्रमाण हे एक लिमिटमध्ये घेतलं पाहिजे. आता कुठलीही भाजी किंवा कुठलाही आहार हा कधी पण आपण मात्रावत सेवेत असं सांगितलेलं की मात्रेतच घेतला पाहिजे, कारण खूप जास्त प्रमाणात घेतला तर खूप जास्त फायबर पण शरीरात गेलं तर त्यांनी इंटेस्टिनल मुवमेंट्स जास्त वाढून ज्यांना आयबीएस आहे त्यांना त्रास होतो. तर थोडंसं प्रिकॉशन्स घ्यायचं. भाजीला ही भाजी सारखं अगदी खूप कमी चटणी सारखं पण नाही आणि अगदी खूप जास्त त्याचं सॅलड बनवून खूप मोठ्या प्रमाणात पण, तर एक मात्रेमध्ये जर ठेवलं तर नक्कीच त्याचा उपयोग होतो. अजून एक लाल भेंडी आपण बाजारात बऱ्याचदा बघितली असते. लाल भेंडीचा एक छान उपयोग होतो. त्याच्या ज्या बिया आहेत त्या काढायच्या आणि तेलामध्ये आपण ज्याला फोडणी देतो तसं तळायच्या, आणि ते जे तेल आहे गाळून जर तुम्ही केसांना लावलं तर केसांमधला डॅन्ड्रफ दूर व्हायला त्यांनी खूप छान मदत होते. आता याच्यामध्ये जे फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स आहेत त्यांना फॅट लागतं डायजेशन, म्हणून भेंडीची भाजी करताना मस्त त्याला तेलाची किंवा तुपाची फोडणी द्यायची. त्याच्याने ते डायजेस्ट व्हायला चांगली मदत. आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये हळद आणि हिंग जर टाकली त्यातला जो चिकटपणा आहे तो कमी होतो. आणि भेंडीची भाजी छान अशी कुरकुरीत केली आणि त्याच्यावरती थोडंसं लिंबू पिळलं तर त्याच्यामध्ये जे आयर्न आहे ते आणि त्याचबरोबर व्हिटॅमिन सी असं आपल्याला छान एक हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी सुद्धा त्याची मदत होते. तर इथून पुढे तुम्ही आठवड्यामध्ये ज्या काही वेगवेगळ्या भाज्या खातात तर त्यामध्ये 1-2 वेळा भेंडीची भाजी प्रमाणात खायला नक्कीच हवं. धन्यवाद.